बालपणीचे अल्लड चाळे तारुण्याचे रंग निराळे, बालपणीचे अल्लड चाळे तारुण्याचे रंग निराळे, वृद्धत्वाचे उरले ओझे, वृद्धत्वाचे उरले ओझे, वाट कधी सरणार, प्रेमालाही ग्रहण लागले, उरला अंधकार, उरला अंधकार। विश्वेश्वरा, आता तुझ्या पायाशी आलोय रे बाबा। तुझं रूप डोळ्यांना दिसत नाही, जेव्हा अंधार होतो तेव्हा तूच प्रकाशाचा मार्ग दाखवतोस। आता एकच शेवटची इच्छा आहे, मरण्यापूर्वी माझ्या पुंडलिकाची भेट घडव रे बाबा एकदा। पायरी आहे पुढे, हळू हळू। अगं कुठेस तू? आई ग, हे हो किती काळजी घेता माझी, सगळं तुम्हालाच करायला लागतं नाही का? मी काय म्हणते, आज 4 मास झाले असतील नाही? कशाला ग? तुमचे म्हातारा म्हातारी घर सोडून गेले त्याला। तू कशाला दिस मोजतेस? तसं नाही,
सहज आठवलं म्हणून मी म्हटलं. पण काय हो, कुठे असतील आता ते? आता आपल्याला काय करायचंय, कुठे का असे ना. नाही, म्हातारी असती तर बरं झालं असतं. काय? म्हणजे आता या अशा अवघडलेल्या अवस्थेत कोणीतरी घरची बाई नसती झाली का आम्हाला? आणि तो म्हातारा घराकडे लक्ष ठेवायला नसता झाला? अगं तू म्हणतेस ते खरं आहे, शिवाय पगार द्यायला नको. तेच म्हणते मी. पगाराचं काय, कोरभर भाकरीचा तुकडा टाकला असताना तरी पुरलं असतं. मी काय म्हणते, जाऊन शोधा की त्यांना जरा. अगं आता 4 मास झाले, कुठल्या दिशेला गेलेत आपल्याला कसं माहिती? ते काही नाही, जरा शोधा म्हणजे मिळतील. अगं पण बरं ठीक आहे, तू म्हणतेस तर उद्याच निघतो. सहज सापडले तर बघतो. सहज वगैरे काही नाही. त्यांना शोधायचं आणि घरी घेऊनच यायचं. फुकटची कामं पण होतील की आपली.